अरे तुम्ही काय दिवसेंदिवस डोक्यावर पडत चाललेत का? याच्या काही मला असं कम्युनिटीचं ना मी नाव नाही घेत. अरे काय त्या कबुतरांमुळे यापूर्वी पण मी व्हिडिओ बनवलेला. कबुतरांमुळे आरोग्याला किती धोका निर्माण होऊ शकतो आणि तरी देखील तिकडे जाऊन कबुतरांना अन्नधान्य काय करतात आणि तिकडे जाऊन जे काही कम्युनिटीजचे लोकं जे आंदोलनं करतायत किंवा काय करतायत तिकडे, म्हणजे काय चाललंय ना, खरंच कोणत्याही गोष्टीला ताळमेळ नाही. हायकोर्टाने ऑलरेडी BMCला ऑर्डर दिलेले आहेत तिकडे बॅन करण्यासाठी आणि तरी पण तिकडे BMCचे जे मी बघतोय जे अधिकारी आहेत किंवा जिथं जे सिक्युरिटीज लावलेले आहेत, त्या काही असे एकदम गप्प बसलेले आहेत आणि तिथं काही असं स्ट्रिक्टली जो आहे ना लॉ फॉलो झालेला दिसत नाहीये. कोण येते आणि काय करते तिथं काही ताळमेळ नाहीये. मला हेच नाही कळत आपण एक गव्हर्नमेंट चालवते की आपण पानटपरी चालवतोय. ते सहसा मला कळत नाहीये. तर लक्षात असू द्या, ज्या लोकांना कबुतरांबद्दल प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी आपापल्या घरांमध्ये कबुतरं न्यावी आणि तिकडे त्यांना काय अन्नधान्य द्यायचं, काय सोनं द्यायचं असेल ना, ते त्यांना द्यावं. पण हे असे जे पब्लिक प्लेस आहेत, तिकडे असं कबूतर खाणं वगैरे हे चालू करू नये. आता जैन कम्युनिटी जी आहे, त्यांच्या भावना जर दुखावल्या असतील ना, तर त्यांनी जे कबूतर आहे ना, आपापल्या घरी न्यावे आणि त्यांचं पालनपोषण करावे आणि त्यांना जे काही पुण्य मिळणार आहे ना, ते त्यांचं त्यांना मिळून द्यावे. कारण की प्रॅक्टिकली आणि सायंटिफिकली जर विचार केला, तर कबुतरांमुळे TB वगैरे असे आजार, श्वासनाचे जे आजार, लंग्सचे जे आजार भरपूर प्रमाणात होत असतात. मला फक्त हेच बोलायचं होतं, आपला महाराष्ट्र जो आहे, तो प्रॅक्टिकली आणि सायंटिफिकली तत्वांवरती आपण लोकं चालणारे आहोत. मी आता एक व्हिडिओ बघितला, तिथे एक माणूस होता, तो बोलत होता की गव्हर्नमेंटला काही पडलेली नाही आहे. हे जे जीव आहे, यांचं काय होणार? आणि तर या व्यक्तीला माझं हेच बोलायचं आहे, हे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तिकडे बघा तुम्ही, जे पेशंट्स आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत, तर त्यांना 3 टाईमाचं अन्न पण नाही. तर तुला जर बाबा इतकी काळजी आहे ना या कबुतरांची, तर एक काम कर, त्या कबुतरांना पण तू घरी घेऊन जा. त्यांना दे आणि प्लस हे जे काही लोकं आहेत ना, तर ज्यांना आता अन्न मिळत नाही ना, अशा ठिकाणी पण जाऊन तू पुण्याचं काम कर. म्हणजे डबल बेनिफिट होईल तुला. तर ते पशुपक्षी ते ह्युमन्सपेक्षा पण हुशार आहेत. त्यांना कळतं की आपल्याला जर अन्न मिळत नसेल, तर कुठे जाऊन ते उपलब्ध करावं. BMCने स्ट्रिक्टली असे जे रूल्स लागू केलेले आहेत, ते कालांतराने आउटसाइडमध्ये करण्याचं गव्हर्नमेंटचा आता हे विचार चाललेत. तर त्या विचारांना तुम्ही सहमत राहावा. ना की आम्हाला इथेच कबुतरं पाहिजे ना, सेंट्रलाइजच पाहिजे किंवा काय. या अशा गोष्टींना तुम्ही विनाकारण वाव देऊ नका. माझं हेच म्हणणं आहे, की आपण जितके महाराष्ट्रीयन लोकं आहोत, तर BMCच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे. आपण कायद्याच्या बाजूने आपण राहिलो पाहिजे आणि हे जे कबूतरखाने आहेत, हे टोटली बॅन केले पाहिजे. आपण पूर्ण महाराष्ट्रीयन लोकांनी पूर्ण स्ट्राँगली ह्याला सपोर्ट केला पाहिजे.